आज आपण एका मानसिक आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. तो म्हणजे OCD, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. या आजारामध्ये त्या व्यक्तीच्या मनामध्ये सतत वारंवार नको असलेले विचार येतात व हे विचार शांत करण्यासाठी तो एकच कृती पुन्हा पुन्हा करतो. खरं तर हा आजार असतो खूप कॉमन, पण बऱ्याच जणांना माहितीच नसतं की हा एक आजार आहे म्हणून. तर OCDची काय लक्षणे येतात ते आपण पाहूयात. पहिलं लक्षण म्हणजे ऑब्सेशन, वारंवार अस्वस्थ करणारे विचार. माझे हात खूप घाण झालेत, घरामध्ये खूप जंतू झालेत, मला काहीतरी आजार तर झाला नाही ना, अशी सतत भीती मनामध्ये येत राहते. घरातील नळ, खिडक्या, दरवाजे, कुलूप, इस्त्री नीट बंद केली की नाही याची सतत त्यांना शंका येत राहते. आपले कपडे किंवा आपल्या वस्तू विशिष्ट रेषेत लावण्याचा यांचा हट्ट असा असतो. दुसरं लक्षण म्हणजे कंपल्शन, म्हणजे एकच कृती पुन्हा पुन्हा करणे. हे वारंवार येणारे विचार शांत करण्यासाठी तो एकच कृती पुन्हा पुन्हा करतो. म्हणजे आपले हात दर 5 ते 10 मिनिटांनी धुतो, वारंवार आपल्या वस्तू पुसून ठेवतो, घरातील कुलूप, खिडक्या, दरवाजे वारंवार उघडून पाहतो बंद झालेत की नाही, आपले कपडे विशिष्ट रेषेत विशिष्ट वेळा मोजून ठेवतो. तर या OCDचे एकूण 4 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे स्वच्छता व दूषितपणा. या प्रकारच्या लोकांना घाण, जंतू व आजाराची प्रचंड भीती असते. त्यांना सतत असं वाटत असते की मला काहीतरी आजार झाला आहे किंवा माझे हात, माझं घर किंवा माझ्या वस्तू खूप खराब झाल्यात. हे वारंवार येणारे विचार शांत करण्यासाठी तो दर 5 ते 10 मिनिटांनी हात धुतो, काही ठराविक वेळाने अंघोळ करतो, आपल्या वस्तू वारंवार पुसत राहतो, घर वारंवार स्वच्छ करत असतो. दुसरा प्रकार म्हणजे चेकिंग आणि तपासणी. म्हणजे या प्रकारच्या लोकांना आपल्या वस्तू, आपले गोष्टी ह्या सुरक्षित आहेत की नाही याची खात्री करण्याची एक सवय असते. उदाहरणार्थ, घरातील कुलूप नीट लागलं आहे की नाही, दरवाजा नीट बंद झाला आहे की नाही, किंवा इस्त्री बंद झाली की नाही, गॅस नीट बंद झाला आहे की नाही, हे वारंवार जाऊन तो तपासून पाहतो, दरवाजा उघडून पाहतो, कुलूप उघडून पाहतो. तिसरा प्रकार म्हणजे सममिती आणि क्रम. या प्रकारच्या लोकांमध्ये एक विशिष्ट क्रमाने किंवा एक विशिष्ट रचनेतच कपड्यांची अरेंजमेंट किंवा वस्तूची अरेंजमेंट करण्याचा एक हट्ट असा असतो. जरा देखील क्रम बदलला की त्यांना प्रचंड अस्वस्थता जाणवते. या प्रकारच्या लोकांना आपली चालताना पावलं मोजण्याची सवय असते किंवा आपल्या वस्तू, आपले कपडे 4 वेळा किंवा 8 वेळा मोजण्याची सवय असते. चौथा प्रकार म्हणजे निषिद्ध व अनिष्ट विचार. या प्रकारच्या लोकांमध्ये अचानक लैंगिक, धार्मिक व काही विचित्र प्रकारचे विचार मनामध्ये येतात. ते विचार एवढे स्ट्रॉंग असतात की त्यांना अपराधीपणाची भावना येते. त्या लोकांना आपल्या मनामध्ये एक विशिष्ट विधी किंवा विशिष्ट वाक्य म्हणायची सवय असते. तर होमिओपॅथिक उपचाराने किंवा होमिओपॅथिकने आपण OCD आजारावर कसा उपचार करतो हे आपण पाहूयात. खरं तर अकॉर्डिंग टू होमिओपॅथी OCD आजाराचे रूट्स, मुळं हे लहानपणीच रोवलेले असतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये अशा काही घटना असतात, म्हणजे डिसअपॉइंटेड इन लव्ह किंवा डिसअपॉइंटमेंट इन अदर थिंग असेल, किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल, किंवा एखाद्या घरामध्ये आईवडील खूप स्ट्रिक्ट असतात. अशा केसेसमध्ये त्या मुलांना इमोशनली ओपन अप होता येत नाही. कुठेतरी दाबलेली भीती, कुठेतरी दाबलेला राग किंवा कुठेतरी घरामध्ये ओपन अप होण्याचं वातावरण नसेल किंवा त्यांना ओपन अप होता येत नसेल, तर अशा कंडिशनला विचारात घेऊन होमिओपॅथीमध्ये औषधं दिली जातात. कारण होमिओपॅथी फक्त आजारच बरा करत नाही, तर संपूर्ण शरीर, माइंड हे देखील बरं केलं जातं. माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.